रामकृष्ण मंडळी, आज सप्त्याला 4 ते 5 दिवस झाले, पण आपली भाची काय येईल नव्हती. मग आज मी वाकडेला निघालो, कारण आपल्याला भाचीला आणायचं होतं. अरे तिला माहितीच नव्हतं, कारण मी कोणालाच फोन केला नव्हता की मी आज तिला न्यायला येणार आहे. तर तिच्यासाठी सगळ्यात मोठं सरप्राईज असणार आहे. त्यांच्या घरी गेली होती, पहिली पोर्चतच खेळत होती. मग तिनं माझ्याकडे पाहिलं आणि हसली, पण तिनं मला पाहिलं ती घरामध्ये पळून गेली. मग मी पुन्हा त्यांच्या दरवाजा समोर आलो, तर माझ्याकडे आली आणि खूप हसू लागली आणि ओरडू लागली की मामा आला, मामा आला. आणि मला पण खूप आनंद झाला मला तिला पाहिल्यानंतर. मग चहा पाणी वगैरे घेतला, थोड्या वेळ बसलो. मग काय तिची बॅग वगैरे भरून घेतली मस्तपैकी, कपडे वगैरे 7-8 दिवसासाठी लागणारे, आणि मस्तपैकी वगैरे आवरलं. मी गाडीवर बसायच्या आधी ती गाडीवर बसून घेतलं. तिला माहिती मामा नेतो का नाही मला, त्याच्यामुळे ती मला काय सोडायला तयार नव्हती. मग तिला काय मस्तपैकी गाडीवरती बसवलं आणि आपल्या घरी निघालो. मग मी तिला सांगितलं का आपण कशासाठी चाललो, तर आपल्या गावात सप्त्याचा कार्यक्रम आहे आणि तुला मी टाळ्या वाजवायला चालवलंय. तर ती खूप खुश झाली. ती म्हणे वा मामा, बरं झालं मला न्यायला आला. मग आम्ही रात्यामध्ये उतरलो आणि तिला गारगार थंडगार तिला ज्यूस पाजलं. उन्हाळा लागल्यामुळे ऊन पण एवढं जोरात होता ना, मग पटकन आम्ही घरी निघालो. मग घरी आल्यावर घरच्यांना सगळ्यांना सरप्राईज भेटला आणि सगळे तिला भेटले. सगळ्यांना खूप आनंद झाला, कारण ती जर ज्यावेळेस आमच्या घरात येते ना, त्यावेळेस खूप सगळ्यांना आनंद होतो आणि आम्हाला करमत. रामकृष्ण हरी मित्रांनो, धन्यवाद.